नमस्कार. मीरा सत्या बोलत असतात. सत्याला एक फोन आलेला असतो. सत्या फोन उचलतो आणि लगेचच मीराला म्हणत असतो, धूमकेतू, मी जरा जाऊन येतो, मला एक भाडं मिळालंय. त्यावर मीरा म्हणत असते, ठीक आहे. मग सत्या घरातून बाहेर पडतो आणि अशातच आता थेट तो ते भाडं सोडून परत घरी येत असतो. त्याच दरम्यान त्याला राजवीर आणि राजवीरची आजी हे दोघंही रस्त्याने चालत असताना दिसतात. सत्या स्वतःशी बोलत असतो, अरे, राजवीर आणि राजवीरची आजी, तेही इतके दिवसांनी दिसत आहेत. यांची विचारपूस तर केलीच पाहिजे. लगेचच सत्याने आता गाडी त्यांच्या बाजूला नेलेली असते आणि थेट राजवीरला आवाज दिलेला असतो. राजवीरनेही सत्याला पाहिलेलं असतं. सत्याकडे पाहून राजवीर म्हणत असतो, सत्या काका. आणि लगेचच आता राजवीर सत्याकडे धावत आलेला असतो आणि तेवढ्यात सत्याने गाडीचा दरवाजा उघडलेला असतो. राजवीर थेट आत शिरतो आणि अशातच आता राजवीरची आजी मागून येत असते, अरे राजवीर बाळा, थांब थांब. आणि अशातच आता राजवीर म्हणत असतो, आजी काळजी करू नको, सत्या दादा आहे, ये ये बस. त्यावर लगेचच आता राजवीरची आजी म्हणत असते, अहो पण तुम्ही चाललात कोणीकडे, आम्हाला तर या साईडला जायचं आहे. त्यावर राजवीर म्हणत असतो, अगं आजी असं काय करतेस, बस ना, सत्या काका आपल्याला एक राऊंड फिरवतील. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, वय वय फिरवतो एक राऊंड, बसा. आणि लगेचच आता सत्याने म्हटलेलं असतं, मावशी किती विचार करतेस तू, बस बस. आणि मग राजवीरची आजी आत बसते. अशातच आता इकड तिकडचं बोलत बोलत सत्या म्हणत असतो, मावशी काय ग, खूप दिवस झाले आमच्या घरी आली नाहीस तू. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, नाही नाही आता सध्या नको. त्यावर राजवीर म्हणत असतो, आजी असं काय करते, जाऊया ना, फक्त एका दिवसाचाच प्रश्न आहे ना, संध्याकाळी वाटलं तर निघूया. त्यावर आता नातवाच्या हट्टापाय राजवीरच्या आजीने ठीक आहे म्हटलेलं असतं. आणि मग सत्या म्हणत असतो, चला आज तुम्ही आमच्याकडे याच. आणि मग सत्याने थेट गाडी आता घराकडे न्यायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात मीराचा फोन सत्याला आलेला असतो. सत्याला मीरा म्हणत असते, काय हो, मला काय म्हणालात, एकच भाडं आहे, यवाना तुम्ही यायला हवं होतं, कुणीकडे राहिलात तुम्ही. त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, सरप्राईज. त्यावर सत्या म्हणत असतो, होय होय सरप्राईज, ओळख पाहू. आणि तेवढ्यात राजवीर चुळबुळ करत असल्याचा आवाज मीराच्या कानावर पडलेला असतो आणि मीराला लगेचच कळालेलं असतं की आता हे बहुतेक राजवीरला आणि राजवीरच्या आजीला घेऊन घरी येत असावे. लगेचच आता मीरा म्हणत असते, ओळखलं की काय सरप्राईज आहे. त्यावर सत्या म्हणत असतो, काय सांगते, कसं काय ओळखलं तू, तुला तर अजूनपर्यंत मी सांगितलंच नाही काय सरप्राईज आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते, अहो तुम्ही राजवीर आणि राजवीरच्या आजीला घेऊन येत आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, बाप रे धूमकेतू, तू तर लय कमालच आहे, पण तुला कळलं कसं, तू काय तिकडून माझ्या गाडीमध्ये नजर ठेवून आहे की काय. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हे नाही हो, मला राजवीरचा आवाज माझ्या कानावर आला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो, वय की या पोराला बी 2 मिनिटं शांती नाही. आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते, या या मस्त त्यांच्यासाठी आज पंचपक्वान्न करूया. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, वय वय बासुंदी बी कर, पुरणपोळी बी कर, हे बी कर, ते बी कर. आणि अशातच मीरा हो असं म्हणते. तेवढ्यात आपण पाहतोय राजवीर म्हणत असतो, आजी पाहिलंस का, सत्या काकाने मीरा मावशीला सांगितलं तसं मीरा मावशीने आपल्या येण्याची तयारी सुरू केली आहे, आपल्यासाठी खास जेवण बनवत आहेत. त्यावर राजवीरच्या आजीच्या मनात वेगवेगळे प्रश्न उत्पन्न झालेले असतात. देविकाला न सांगताच तिच्या घरात जाते मी, तिच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन काय असतील, उगाच तिला वाईट वाटायला नको, त्यापेक्षा तिला एक फोन करून सांगितलं पाहिजे. पण आता इथून फोन केला तर या सत्याला सुद्धा ऐकायला जाईल, काय करू मी, काय करू, असा नाना प्रकारचा विचार देविकाच्या आईच्या मनात येत असतो. आणि अशातच आता शेवटी इकडे आपण पाहतोय मीराने छान असं जेवण बनवायला घेतलेलं असतं. त्यावेळेला निरूपा म्हणत असते, काय गे मीरा, काय
आज काय सण वगैरे आहे की काय? तू एवढं पंचपक्वान्न सगळं तयार करायला घेतलंयस? त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब तुम्ही बघाच, थोड्या वेळानंतर तुम्हालाही खूप बरं वाटणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा विचार करत असते की ही मीरा नेमकं कशाबद्दल बोलते. आणि अशातच आता दारात थेट सत्य आलेला असतो आणि सत्याला पाहून निरुपा म्हणत असते, अच्छा म्हणजे तू माझ्या या लेकासाठी पंचपक्वान्न तयार करतेस तर. त्याच वेळेला तिथे पंकज आलेला असतो. पंकज म्हणत असतो, मम्मा अगं माझ्यासाठी पण ना. त्यावर निरुपा म्हणत असते, नाही नाही, फक्त माझ्या या सत्यजितसाठी. आणि अशातच आपण पाहतोय निरुपा प्रत्येक क्षणी आता या पंकजला फाट्यावर मारत असते आणि सत्यावर प्रेमाचा वर्षाव करत असते. त्याच दरम्यान आपण पाहतोय आता सत्याच्या मागून थेट राजवीर धावत आत आलेला असतो आणि त्याने मीराला मिठी मारलेली असते. लगेचच आता मीरा खूप खुश होते. मीरा म्हणत असते, राजवीर बाळा कसा आहेस तू? आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, हा पोरगा परत इथे कसा काय आला? त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, निरुपा मी घेऊन आलोय त्या पोराला. आणि काय फार दिवस राहणार नाहीये, एका दिवसाचा प्रश्न आहे. आत्ता आणलीये तर संध्याकाळी परत सोडून सुद्धा देईन. त्यावर लगेचच आता निरुपाने थेट नाक मुरडत ती आतमध्ये बेडरूम मध्ये गेलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता पाठीमागून राजवीरच्या आजीची सुद्धा एंट्री होते. आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते, या मावशी बसा. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता राजवीरच्या आजीने इकडे तिकडे नजर फिरवलेली असते. तिची नजर देविकाला शोधत असते, पण देविका काही केल्या राजवीरच्या आजीला दिसतच नसते. त्यामुळे तिच्या मनात धगधग व्हायला लागलेली असते. आणि अशातच आता दुपारी जेवायची वेळ झालेली असते. छान असं पंचपक्वान्नाचं जेवण राजवीर आणि राजवीरच्या आजीसाठी मीराने सजवलेलं असतं. आणि सगळेच जेवायला बसतात. सुधाकरही आता थेट मीराच्या समोरच राजवीरच्या आजीची चौकशी करतात आणि थेट राजवीरलाही म्हणत असतात, बाळा बाळा खा, तुला जे आवडेल ते खा. आणि लगेचच राजवीर खायला सुरुवात करतो. त्याच वेळेला आपण पाहतोय आता थेट मीराला बाजूला घेत राजवीरच्या आजीने विचारलेलं असतं, काय ग, ती देविका नावाची मुलगी या घरात राहत होती, ती दिसत नाहीये, कुठे बाहेर गेली आहे का? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, काय सांगू मावशी तुम्हाला, त्या देविकाने आमच्या बाईसाहेबांना फसवलं. हे वाक्य ऐकल्यावर देविकाच्या आईच्या मनात नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण झालेले असतात. आणि अशातच आता थेट देविकाची आई म्हणत असते, म्हणजे फसवलं म्हणजे काय? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, मावशी ती स्टोरी खूपच मोठी आहे, तुम्हाला नंतर केव्हा तरी सांगते. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराला देविकाची आई म्हणत असते, नाही मीरा, मला आत्ताच सांग. त्यावर लगेचच मीराने स्टार्ट टू एंड सगळं काही देविकाच्या आईला सांगायला सुरुवात केलेली असते. आणि ते सगळं ऐकून देविकाच्या आईला खूपच दुःख झालेलं असतं. आणि शेवटी मीराने असं म्हटलेलं असतं, आमच्या बाईसाहेबांनी चिडून तिला घरातून हाकलून दिलं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराच्या समोर देविकाची आई म्हणत असते, अगं असं कसं होऊ दिलंस तू, तू का नाही थांबवलंस हे सगळं? त्यावर लगेचच आता मीरा देविकाच्या आईकडे पाहत असते. त्यावेळेला देविकाची आई म्हणत असते, मीरा हे सगळं तू थांबवू शकली असतेस, का नाही असं केलंस तू? अगं लहानपणापासून अगदी तरुण होईपर्यंत तिच्या वाट्याला कधी सुख आलंच नाही. अगं तिचं लग्न झालं त्यानंतरही तिच्या आयुष्यात सुख येईल असं वाटलं होतं, पण तसंही झालं नाही. शेवटी तिने दुःख दुःख आणि दुःखच भोगलं. देविका कुठे निघून गेलीस तू? आणि साधा तुला एक मला फोन करावा सुद्धा वाटला नाही. ही आई किती काळजीत असेल. त्यावर लगेचच आता मीराला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण मीराला त्या क्षणाला समजलेलं असतं की देविका ही या मावशींचीच मुलगी आहे. आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, मावशी तुम्हाला म्हणायचं काय आहे, देविका तुमची मुलगी आहे? त्यावर मात्र आता देविकाची आई म्हणत असते, हो मीरा हो, देविका माझीच मुलगी आहे आणि हा राजवीर तिचा मुलगा. त्यावर मात्र मीरा एकदम शॉक होते. मीरा म्हणत असते, मावशी आमच्या बाईसाहेबांना आत्तापर्यंत जे काही देविकाने फसवलंय ना,
त्यात तर अजून देविकाचं हे सत्य समोर आलेलंच नाहीये की देविकाचं आधीही एक लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नापासून राजवीर नावाचा मुलगा सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाची आई म्हणत असते, आता काय झालं ना तरी मी माझ्या पोरीला एकटं सोडणार नाही. कुठे असेल तिथून माझ्याबरोबर घेऊन येईन, पण तिला सुख द्यायचा प्रयत्न करेन मी. त्यावर मीरा म्हणत असते, मावशी काळजी करू नका तुम्ही. देविका जिथं कुठे असेल आपण तिला कॉन्टॅक्ट करूया आणि तिच्याशी बोलूया. त्यावर लगेचच आता मीराला देविकाची आई म्हणत असते, आत्ताच्या आत्ता फोन कर, बघ कुठे आहे ती. आणि लगेचच आपण पाहतोय मीराने देविकाला फोन लावलेला असतो आणि अशातच आता देविका फोन उचलते आणि बोलू लागते, मीरा आता का फोन करतेस तू, सांग ना. ज्या वेळेला खरंच तुझी मला मदत हवी होती त्यावेळेला तर तू माझी मदत नाही केली. त्यावर मीरा म्हणत असते, देविका अगं काय चाललंय तुझं, तुझ्या बाबतीतलं आणखी एक सत्य माझ्यासमोर उघड झालंय. त्याचा जाब मी तुला विचारतच नाहीये, त्या उलट तुला मी मदत करायला फोन केलाय तर तू मला झापतेस. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, मीरा कोणतं असं सत्य तुझ्यासमोर उघड झालंय. त्यावर मीराने सांकेतिक भाषेमध्ये देविकाला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर देविका म्हणत असते, हो 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 राजवीर माझाच मुलगा आहे. काय करू मी, सांग मीरा, सगळ्या बाजूंनी अडकले मी. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, देविका आता तुला काळजी करायची गरज नाहीये. तू जिथे कुठे असशील ना तिथून परत ये, आपण तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी उपाययोजना करू. त्यावर मात्र देविका म्हणत असते, नाही आईसाहेब या बाबतीत काही ऐकणार नाहीत माझं, त्या मला फाट्यावरच मारतील, त्यापेक्षा मी त्यांच्यासमोर न आलेलं बरं. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराला शेवटी असं बोलावं लागतं, ठीक आहे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे सत्य आलेला असतो. सत्य म्हणत असतो, धूमकेतू सगळं काही ऐकलंय मी आणि माझ्या लक्षात सुद्धा आलंय. आणि अशातच आता सत्य म्हणत असतो, मावशी तुला काळजी करायची गरज नाहीये, निरूपाबरोबर मी बोलतो. आणि अशातच आता निरूपासमोर सत्याने देविकाचं हे सगळं सत्य उघड करून ठेवलेलं असतं. त्यावेळेला थेट आता निरूपा म्हणत असते, सत्या अरे काय बोलतोयस तू, अशा मुलीला पुन्हा एकदा आपल्या घरात सून म्हणून घेऊन येऊ. अरे जिचा आधीच लग्न झालंय, आधी लग्नापासून तिला एक मुलगा सुद्धा आहे. त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, हे बघ देविका तशी मनाने चांगली आहे, फक्त तू तिला पैशाच्या लालसेपोटी गुरफटवून ठेवलंस. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता निरूपाला कळून चुकलेलं असतं, चुकी माझी सुद्धा आहे. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, निरूपा आता तरी तू स्वतःला सावर, मला असं वाटतंय आपण देविकाची बाजू समजून घ्यायला हवं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकज पुढे आलेला असतो. तो म्हणत असतो, पप्पा काय चाललंय तुमचं, देविकाला घरी आणण्यासाठी तुम्ही सगळे एवढे अट्टहास का करताय. अहो तिच्याकडे आधीच एक मूल आहे जे माझं नाही आहे, तरीही त्या मुलाला मी माझं नाव का देऊ, ते मूल या घरात वाढेल, मला अजिबात चालणार नाही. त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, ए पंकज तुला कोण विचारत नाहीये आणि तुझी परमिशनही घेत नाहीये. त्यावर मात्र आता निरूपा पंकजच्या विरोधात गेली आहे आणि थेट आता सत्याने असं म्हटलेलं असतं, ए फुसक्या तू नको देऊ त्याला बापाचं नाव, पण मी त्याला माझा पुतण्या म्हणून वाढवू शकतो ना. हे वाक्य ऐकल्यावर देविकाच्या आईला खूपच बरं वाटलेलं असतं. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मीही त्याला मावशी म्हणून प्रेम करीन. त्यावर मात्र आता देविकाची आई मनातून खूप खुश झालेली असते. आणि लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, मीरा सत्यजित खरंच खूप मोठा निर्णय घेतलाय तुम्ही आणि खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं तुमचं. त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी सत्यदादा खरंच आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल, खरंच घरामध्ये खूपच आनंदी वातावरण असणार आहे. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, माझ्या विरोधात जाऊन असल्या प्रकारे तुम्ही काही केलं ना तर मी थेट पोलिसात जाईन ना. त्यावर सत्याने आता पंकजची कॉलर धरलेली असते आणि त्याला थेट आता घराबाहेर ढकलून दिलेलं असतं. लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो, सत्या काय करतोस तू, हे माझंही घर आहे हे. त्यावर सत्या म्हणत असतो, मी कुठं म्हटलं तुझं घर नाहीये, तुझंच घर आहे, जा
लवकर पोलिसांना घेऊन ये. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, अरे मी तर गंमत केली. त्यावर सत्या म्हणत असतो, पण मी गंमत करत नाहीये, मी सत्यजित आहे आणि मी त्या राजवीरला माझा पुतण्या म्हणून वाढवायला तयार आहे. त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते, अगदी बरोबर आहे, मीही त्याला आजीचं प्रेम द्यायला तयार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या असतात. आणि अशातच आता शेवटी देविकाच्या आईने निरूपासमोर हात जोडलेले असतात. आणि तेवढ्यात निरूपाला देविकाची आई म्हणत असते, ताई ताई खरंच तुमचे मनापासून आभार. तुम्ही आज जे काही करताय ना एवढ्या मोठ्या मनाने, त्यासाठी मी तुमचं ऋण कधीच फेडू शकत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, ऋणची भाषा करायची गरज नाही आहे, माझ्याकडेही एका मनुष्याचं मन आहे, मी सुद्धा समजू शकते. आणि या सगळ्यासाठी मला या सत्याने माणसात आणलंय. त्यावर मात्र आता लगेचच सुधाकर म्हणत असतात, वा निरूपा वा, मानलं तुला खरंच अगदी मनापासून. इकडे आपण पाहतोय आता मीराने थेट देविकाला फोन लावलेला असतो आणि इथे नेमकी काय सिच्युएशन चालली आहे याचा एक अंदाज दिलेला असतो. त्याच वेळेला आता तिथे देविकाही प्रचंड खुश होते. देविका म्हणत असते, मीरा पण खरंच त्या ठिकाणी मला बोलवण्यात येईल का? त्यावर मीरा म्हणत असते, काळजी करू नकोस तू, लवकरच तुला या घरात आणण्यासाठी पूर्ण जबाबदारी माझी. त्यावर लगेचच आता देविकाच्या आईने मीराला असं म्हटलेलं असतं, मीरा आता सगळी जबाबदारी तू घेतली आहे म्हटल्यावर मला टेन्शनच नाही, पण लवकरच माझ्या मुलीला या घरात घेऊन ये आणि सगळेच तुम्ही आनंद गुना गोविंदाने राहा. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, मावशी काळजी करू नकोस तू, लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल. आणि अशातच आपण पाहतोय आता देविकाही प्रचंड खुश असते, फक्त ती लवकरात लवकर आता हक्काच्या घरात येण्यासाठी वाट पाहत असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये असं काहीसं चित्र पाहायला मिळेल का, जिथे देविका, पंकज, राजवीर आणि घरातले सगळेच एकत्र आनंदात राहत आहेत? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.